हॅलो फ्रेंड्स, वाढत्या वयानुसार केसांचं पांढरं होणं साहजिकच आहे. पण प्रत्येकजण पांढऱ्या केसांना एक्सेप्ट करत नाही आणि आपण आपला कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास गमावून बसतो. आणि आपण प्रयत्न करतो आपले केस काळे करण्यासाठी आणि खूप सारे हेअर डाय, हेअर कलर यूज करतो आणि माहीत नाही कोणकोणते प्रोडक्टचं वेगवेगळे तेल आपण यूज करत असतो. या प्रोडक्टने केस काळे तर होतात पण सुंदर दिसत नाहीत, चमकदार दिसत नाहीत. पूर्वीसारखे आपले केस नॅचरल असे दिसत नाहीत. त्यासाठी आपल्याला असे कलर यूज करायचे आहे जेणेकरून आपले केस कलरही होतील, चमकदारही होतील आणि नॅचरल आपले केस दिसायला लागतील. यासाठी मेहंदीशिवाय पर्याय नाही. आता मेहंदी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लाल कलर येणार. पण आपल्याला माहीत आहे का, मेहंदीमध्ये असे काही घटक घातल्यानंतर आपल्या केसांना रेड नाही तर ब्लॅक कलर येणार आहे. आणि आपले केस कलरही होणार आहेत, छान केसांवरती छान चमकही येणार आहे आणि केस आपले नॅचरल असे दिसणार आहेत. कोणाला ओळखता पण येणार नाही की आपण केसांना हेअर डाय लावलेला आहे किंवा हेअर कलर लावलेला आहे का मेहंदी लावलेली आहे, हे ओळखता सुद्धा येणार नाही. इतके सुंदर आपले केस दिसणार आहेत. यासाठी अगदी सोप्या पद्धतीनं मेहंदी कशी भिजवायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल आणि या पद्धतीनं तुम्ही पण मेहंदी आपल्या केसांवरती अप्लाय करू शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी पाणी किंवा 1 ग्लास पाणी इथे घ्यायचं आहे. त्यानंतर इथं 1 चमचा मेथी इथं घातलेली आहे. तुम्ही मेथी पावडर असेल तर घालू शकता. 2 लवंग आपल्याला घालायचे आहेत. 1 तेजपत्त्याचा पान आपल्याला इथं असं तोडून घालायचं आहे. तेजपत्त्यानं सुद्धा आपले केस लांब व्हायला, दाट व्हायला आणि चमकदार व्हायला मदत होते. तर इथं 1 चमचा चहापत्ती पावडर आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर 1 चमचा कॉफी पावडर घालायची आहे. कोणतीही कॉफी पावडर तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही इथं घालू शकता. त्यानंतर आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती आपल्याला छान हे पाणी उकळून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिट आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे. आता आपण या पाण्यामध्ये तेजपत्ता घातलेला आहे. तर तेजपत्ता गरम असतो आणि त्यामुळे केसांना कलर छान चढतो. आपण तासनतास मेहंदी लावून ठेवतो आणि आपल्या केसांना कलर चढत नाही, पण तेजपत्ता घातल्यानंतर आपले केस लवकर कलर व्हायला मदत होते. तर चहापत्ती कलर सोडते आणि चहापत्तीमुळे खूप सुंदर रिझल्ट येतो. चहापत्ती आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. चहापत्तीमुळे आपले केस पांढरे झालेले असतील तर ते काळे होण्यासुद्धा मदत होते. तसेच कॉफी पावडरने सुद्धा आपल्या केसांवरती छान चमक येते आणि कलर टिकून राहायला मदत होते. त्यासाठी आपल्याला इथं कॉफी पावडरसुद्धा घालायची आहे. तर लवंगसुद्धा गरम असते, पण चहापत्तीबरोबर मिक्स केल्यास मेहंदीला कलर छान येतो आणि आपले केस लवकर काळे व्हायला मदत होते. तर फ्रेंड्स, धावपळीच्या जीवनशैलीमध्ये पोषणाची कमतरता, प्रदूषण अशा वेगवेगळ्या कारणांनी आजकाल कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या खूप वाढली आहे. त्यामुळे केस काळे करण्यासाठी लोक केमिकलयुक्त हेअर डायचा वापर करतात. या हेअर डायने केस लगेच काळे होतात, पण यातील केमिकलच्या साईड इफेक्टमुळे केसांचं नुकसानही तितकंच होतं. अशा वेळेस केस काळे करण्यासाठी नॅचरल उपाय फायदेशीर ठरतात. हेअर डाय करणं ही आजकाल खूप आवडीची फॅशन झाली आहे. सगळ्याच मुलींना हेअर डाय करणं खूप आवडतं. आता या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपल्याकडे वेळ नसतो आणि आपले पांढरे केस लपवण्यासाठी आपल्या केसांवरती पटकन कसा कलर येईल किंवा आपले केस पटकन काळे कसे होतील याकडे आपण लक्ष देतो. त्यासाठी आपण वेगवेगळे हेअर डाय आणि हेअर कलरसुद्धा वापरत असतो. आज आपण जो हेअर कलर म्हणजेच जे मेहंदी आपण केसांना लावणार आहोत ते नॅचरल पद्धतीने लावणार आहोत. त्याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती होणार नाही आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत. तर इथं 5 ते 7 मिनिट हे पाणी मी छान उकळून घेतलेलं आहे. पाणी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मेहंदी भिजवायची आहे. तर एका बाउलमध्ये मी इथं मेहंदी घेतलेली आहे. तर ही जी मेहंदी मी घेतलेली आहे ही ब्राऊन कलरची मेहंदी आहे आणि निशा मेहंदी इथं मी घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला ब्लॅक मेहंदीसुद्धा घ्यायची आहे आणि जेवढी आपण ब्राऊन कलरची मेहंदी घेतलेली आहे तेवढीच आपल्याला इथं ब्लॅक कलरची सुद्धा घ्यायची आहे. म्हणजे दोन्हीही मी निशा मेहंदी वापरलेली आहे आणि दोन्हीही सम प्रमाणात आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे पाणी तयार केलेलं आहे हे पाणी थोडं थोडं यामध्ये घालून आपल्याला अगदी छान स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे. तर निशा मेहंदीमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स असतं असं प्रत्येकाचं म्हणणं असतं आणि असतं हे कारण जितकं केमिकल जास्त तितका लवकर कलर आपल्या केसांवरती चढतो. पण यामध्ये नॅचरल असे काही घटक त्यांनी घातलेले आहेत आणि कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे की यामध्ये भरपूर आम्ही नॅचरल असे प्रोडक्ट यामध्ये घातलेले आहेत, त्यामुळं साईड इफेक्ट किंवा मग कोणतंही आपल्याला नुकसान होणार नाही.
तरीसुद्धा आपण नॅचरल पद्धती घरच्या घरी मेहंदी आपण तयार करायची आहे आणि केसांवरती अप्लाय करायची आहे. यामुळे सुद्धा आपल्या केसांचं नुकसान होणार नाही आणि केस आपले छान कलर हे होतील आणि नॅचरल असे कलर आपले दिसायला लागतील. केस कलर करायचे म्हणलं की प्रत्येक जण निशा मेहंदी वापरतो आणि आता सहसा निशा मेहंदीची खूप जास्त अशी किंमत नाही. 10 ते 12 रुपयामध्ये पॉकेट येतं आणि त्या पॉकेटमध्ये आपण केस कलर करू शकतो. पण एक आठवडाच आपले केस कलर राहतात आणि त्यानंतर लगेच पांढरे व्हायला सुरुवात होते. तर या दोन्ही मेहंदी करून जर आपण केसांवरती लावलो तर केसांचा कलरही लवकर जात नाही आणि आपले केस अगदी नॅचरल आणि चमकदार सुद्धा दिसतात. कुणाला ओळखता सुद्धा येणार नाही की हे दोन्ही कलर मिक्स करून लावलेले आहेत किंवा डाय लावली आहे, मेहंदी लावली आहे, हे ओळखता सुद्धा येणार नाही. इतके सुंदर आपले केस दिसतात. या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर रिझल्ट येतो आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर फ्रेंड्स, या अगोदरसुद्धा मी निशा मेहंदीचे भरपूर असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तर तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहू शकता आणि त्याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा केसांवरती अप्लाय करून पहा आणि तुम्हाला सुद्धा सुंदर असा रिझल्ट येणार आहे. आता हे मेहंदी लावल्यानंतर आपल्याला 1.5 ते 2 तास आपल्या केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर केस लगेच धुवून घ्यायचे आहे. लगेच शॅम्पू करायचा नाही, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरती शॅम्पू करू शकता. तर हा जो कलर आहे हा केसांवरती खूप दिवस टिकून राहतो आणि केस आपले लवकर पांढरे होत नाही आणि निशा मेहंदीमध्ये जे केमिकल्स आहे त्याचा सुद्धा परिणाम आपल्या केसांवरती दिसून येणार नाही. आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून वॉच करतायत. तर ही मेहंदी मी थोडीशी हाताला लावून तुम्हाला दाखवलेली आहे आणि हाताला लावल्यानंतर लगेच मी ही मेहंदी धुतलेली आहे. धुतल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता बोटाला अगदी ब्लॅक कलर आलेला आहे आणि नॅचरल असा कलर आलेला आहे. या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा. म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. तर फ्रेंड्स, चला मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.